मी 5 वर्षाचा पहिला हिशोब देतो, गेल्या 5 वर्षाचा. या 5 वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट, किती बजेट? 21,000 कोटी रुपये. 21,000 कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं. त्यातले 60% पैसे हे आस्थापनेवरती जातात, तिथल्या पगारावरती जातात, इतर गोष्टीवरती जातात. राहतात किती? 40%. आता 40%मध्ये जर समजा पकडलं तर 21,000 कोटी मधले जर 40% पकडले तर साधारणपणे 8,000 कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात. म्हणजे 5 वर्षामध्ये कमीत कमी 40,000 कोटी रुपये हातामध्ये होते. या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे? दिसतायत कुठे? आहेत कुठे? 40,000 कोटी. बरं, हे मी तुम्हाला कमीत कमी आकडा सांगतोय. बाकी केंद्र सरकार आणि इतर गोष्टीतनं आलेले पैसे वेगळेच. रस्ते, पूल, वाहतूक याच्यावरती आतापर्यंत 5,860 कोटी रुपये खर्च झाला. जे रस्ते दरवर्षी खोदले जातात, ज्या रस्त्यांवरती दरवर्षी खड्डे पडले जातात, ज्या रस्त्यांवरती दरवर्षी पेवर ब्लॉक लावले जातात, ज्या रस्त्यावरचे पेवर ब्लॉक दरवर्षी उखडले जातात, ज्या रस्त्यामधनं आपण सतत जात असतो, ज्याची परत कामं काढली जातात. आणि जगामध्ये मला नाही वाटत कुठच्या देशामध्ये खड्डे बुजवायचं बजेट असू शकतं. मुंबई महानगरपालिकेचं खड्डे बुजवायचं बजेट 60 कोटी रुपये. 60 कोटी रुपये फक्त खड्डे बुजवायचं दरवर्षीचं. याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे दरवर्षी हे रस्ते बांधणार, त्याच्यात खड्डे पडणार, दरवर्षी 60 कोटी रुपये घालणार, ते खड्डे बुजवणार, नवीन रस्त्याची कंत्राटं काढणार, याच्यातनं ह्यांचे टक्के निघणार, असं दरवर्षी चालू आहे. प्रत्येक वर्षी. मुंबईच्या बागांवरती किती खर्च झाला? बागा 604 कोटी रुपये खर्च. कोणत्या बागा? अजून 400 कोटी रुपये टाकले असते तर डिझनीलँड आला असता. 604 कोटी रुपये. हे आकडे थक्क करणारे आकडे ते. हे तुमचं काय ते ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन याच्यावरती 728 कोटी. पूर पाणी परिस्थितीवरती 5,081 कोटी. प्राथमिक शिक्षणावरती 543 कोटी. आरोग्यावरती 1,788 कोटी. पाणी पुरवठ्यावरती 9,192 कोटी. आणि मलनिस्सारण याच्यावरती साधारणपणे 3,154 कोटी. आणि मुंबईची वाहतात रोज होतेच आहे. काय करून दाखवलं? हे काय आकडे फुगवून दाखवलेत? ह्या असल्या भ्रष्टाचार आणि असल्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे ज्याचा शहराला काही उपयोग नाही, अशा गोष्टी करण्यासाठी माननीय बाळासाहेब, मी याच्यासाठी म्हणून पाऊल पुढे टाकू का?